नमस्कार मंडळी. आजच्या व्लॉगची सुरुवात होता गावाकडनं, कारण गेले 8 दिवस तुम्ही बघितलं असाल आम्ही मुंबईत होतो आणि सगळे व्लॉग्स होते ते मुंबईतले होते. मुंबईत खडे खडे फिरलो, काय काय खाल्लो, बराचसा आयता खाल्लो. तर आज बनवते मी हे मांदेलीचा सार. तरीशीच म्हटलेलं मी मालाडच्या मार्केटात गेलो, मच्छी मार्केटात, की आमच्याकडे जास्त मांदेली येणार नाही. तर योगायोगान इलो आणि लगेच मांदेली गावली. आमच्या माशेवाल्यांनी मांदेली आणलेलं आहे. तिथं सार बनवते. तर मंडळी मुंबईत खाल्लेले मासे मस्तच होते. मांदेली घेतलेलो आम्ही, पापलेट होता आणि सुरमई होती. तर लेकी काय ह्याच्यातलं जास्त आवडलं नाही, ते विचारत होती आई शिंपल्याने आणले. तर आज शाळेत जाता जाता माशेवाली ते दिसली, तिच्याकडून शिंपले घेऊन पाठवून दिल्या ना, शिंपले पाहिजेत मला. मग मांदेली बरोबर आम्ही आणले शिंपले, म्हणजे मुळे असं. ते पण उकडून घेतलंय. रेसिपी दाखवतो असं काय व्लॉग नाही असा. गावाकडे गेल्यानंतर सगळे कमेंट्स वगैरे बघितले सगळ्या व्हिडिओचे. बरीच जण विचारतात कशी वाटली मुंबई, आवडली काय. मांदेली मुळे अवधी पापलेट नको झाला. तर म्हटलं ह्या व्हिडिओच्या निमित्तानं थोडेसे गप्पा पण होतील. मुंबईचे मासे चांगलेच होते, पण गावचे मासे ते गावचे मासे, आणि गावच्या पाण्यात शिजवलं ते का जरा जास्त चव येतात. तर बरेच जण विचारत होते मुंबई आवडली काय वगैरे, तर थोडासा त्याच्याबद्दल पण बोला म्हणाल. लहानपणापासून गावाकडे वाढलेला, लहानपणापासून मुंबईचं आकर्षण पहिल्यापासून कमीच, की मुंबईत जायचंच नाही. बरेच जण मुंबईचे पाहुणे वगैरे बोलवायचे, तर मी कधीच गेले नाही मुंबईत. एक थोडंसं मनात एक पूर्वग्रह असतात काय माहिती. तेव्हा बाबा माझे विचारायचे की उद्या लग्न झाला, मुंबईचे त्यांचे कोण पाहुणे असले तर मुंबईचंच घो गावलो तर मग मी ठामपणे सांगितलेला होता की मुंबईचं घो माका नको. जेव्हा वधूवर मध्ये नाव घातला तेव्हा ते जे काका होते त्यांना मी सांगितले की नोट करा त्याच्यात की मुंबईचं नको आमका, गावातलोच प्रायोरिटी गावातलं होतं. तर त्यांनी पण विचारलेलं नाही खय नाही इले बाय तू मुंबईचं नको सांगणारा. तर असा की पहिल्यापासून ठरवलेलं होतं की मुंबई म्हणण्यापेक्षा शहरीकरण नाही आवडणार लहानपणी. गावात लहानपणी गेल्यामुळे. आणि जसं मागच्या व्हिडिओमध्ये पण मी म्हटलंय तुमका की मुंबईत गेला 8 दिवसासाठीच जातो आम्ही, पण तिकडे गेला ना की अडकल्यासारखे भुयाराखाली अडकलोय आणि असली स्वप्न पडाक लागतात मला थोडे दिवस झाले काय. कारण तिकडे सारखे गर्दी, सारखी गाडी, ट्रॅफिक, आणि महत्वाचं म्हणजे तिकडची घरा. बिल्डिंग मध्ये राहणं वगैरे आपल्याला काय जमला नाही कधीच. जसं मी सांगितले की फ्लॅट सिस्टीम पाटल्यादार नाही, घरादार जमिनीत पाऊल लागल्याबरोबर कसा बरा वाटला. बंद एकदम असं वाटत राहतं. हा, मुंबईत राहणाऱ्या लोकांचं काही जण गावातली असतं त्यांना खूप आकर्षण असतं मुंबईचं, पण काही जण इलाज नसता. काही जणांना लग्न होऊन मुंबईत जातात पण ती मॅनेज करतात. पण आम्ही म्हटलेलं आधीच की बाबा आपल्याला नाही जमायचं. पण योगायोगान बाबा म्हणाले तसा की ह्यांचा सगळा बालपण मुंबईत गेला, नंतर ते इकडे स्थायिक झाले. गावातलो जरी नवरो केले मी तरी. त्याच्यामुळे मुंबईत जाणं ह्या इलाज. आणि वयाच्या 30व्या वर्षी, 30 वर्षापर्यंत लग्न झाल्यानंतर 30व्या वर्षानंतर मी पहिल्यांदा मुंबई केलंय. तिथनं मी बऱ्याचदा जाते. मी जातो कारण पोरग्यांका जरा फिरायचं असता. मांदेली सोडते खोईलिया. तर फिरणं पण होता, थोडीशी खरेदी होता. जसं म्हटलं इकडे गावात काही गोष्टी मिळत नाही जे मुंबईत चांगले मिळतात. त्याचा तो एक प्लस पॉईंट आहे मुंबईचा की काही गोष्टी सहज मिळतात आणि चांगल्या मिळतात.
त्याच्यामुळे आम्ही मुंबईत जातो. मुंबई आवडली का नाही ह्या प्रश्नाचं उत्तर की कावळं बघा ते चालू असतं त्याचा. व्हिडिओ करून घेतले काय कॉलेजवर येतात. ह्या सगळा मिस करत होते मी खरं सांगायचं तर. कारण तिकडे नुसते गाड्यांचे आवाज, फार तर कबुतरा दिसायची बिल्डिंगच्या त्या छतावर बसलेली. एखादी खतरी चिमणी माका तर दिसलीच नाही. तिकडे हे का गेलेलो नेहरू तारांगणला, तिकडे थोडंसं जरा हे होतं वातावरण, बाग बीग होती तर तिथे जराशे ते दिसलेले. मग बाकी सगळ्या गोष्टी काय दिसतच नाही तिकडे. बाकीची सगळी झाडा वगैरे दिसत नाही. मुंबईचे लोक कशी राहतात असं माझ्या मनात पहिल्यापासून प्रश्न आहे की त्याचं उत्तर एकच सोपं असतं की पहिल्यापासून त्यांना सवय असल्यामुळे असतात, रोजचा रुटीन असतं प्रत्येकाचा. तर त्याच्यामुळे मुंबईकरांची खरी आधी कमाल की कायमस्वरूपी असं शहरात राहणं प्रत्येकालाच आवडतं असं नसतं, काय काय जणांचं नाहीलाच असतं. तर त्याच्यामुळे मुंबई आवडली की नाही या प्रश्नाचं उत्तर आवडली, पण 8 दिवसांसाठी ठीक असं. कायमस्वरूपी राहणार नाहीच जमत, शक्यच नाही. तर मांदेलीचा सार झालेला हा मस्त या चुलीवर केल्यामुळे कसं पटकन शिकता. मीठ लागला काय. हळदीचा पान नसताना ना नाही ते सगळ्यात ह्या झाला काढून ठेवलेल्यांना. फक्त एक सुक्या असता तर राहायचं, असं मुरडून घातला काय येतो वास. हा सुक्या असला तरी वास, मुरडून घातलो काय वास येतो लो. अगदी पण नाही घेऊन येते मी. माऊ बांद्रात बघ. चल तिकडे. गावला काय साधारण सगळे ह्या करून टाकले. गाठ मारून टाक तसं झालं. गावला 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 साधारण तरी गावला. सीझनचं शेवटचं पान. आता सुकली हळदीची पानं, काय नाही रवली. काढून ठेव करू त्याच्यात. फ्रीज मध्ये ठेवली होती मला नाही माहिती. आता माझ्या बाबूचे शिंपले शिजवूया. मुळे तर मुळ्यांची गोष्ट तुमका माहिती आहे. शिंपल्यांमधलो प्रकार म्हणजे तिसरे आणि मुळे असे 2 प्रकारचे असतात. आणि तिसरे जे असतात ना ते शिंपले म्हणजे समुद्रातले शिंपले, आणि मुळे जे असतात ते गोड्या पाण्यातले. मग ते नदीत पण मिळतात आणि खाडीतले पण. हे जे आमची मासेवालीन आणतात ते हे खाडीतले मुळे असतात. आम्ही लहानपणी का आणूक जाऊन नदीत रापान काढू वाळूतले ते नदीतले मुळे असायचे. ते नदीतले खाडीतल्यापेक्षा जास्त भारी लागतात. ही समुद्राची खाडीची. त्यासाठी फोडणी करूया. काय हो खासा माझ्या खाताला अवने केसून मळ पापलेट ढाळल्यांचा नको झाले. काय नाही काय येत नको. ते का हल्ली तळलेले खाऊ बघणार नाही त्या. मागे जरा तळलेले खायला आणि उलटी झाली, बरं नाही होता ना. हा मग आमटीतलो खाताला पापलेट आणि आमटीत कशी घालतलं तरी खाय पहिल्यांदा मासे सुरकुई होती ती एवढी टोकरी टाकली. 3च्या कॉट सुरुवात केल्या. नाही खूप खाय मासे, पण तसा बांगडो खायला आता वाशिलो तरी मासे वय होते. नाही नाही अगोदर खाय कायम मासे, रविवार असलो का मासे. आता हे शिहा देऊन गेला, हे वय झालं. शिंपले आणि ह्या खाता का कोल्ही. थोडीशी हळद, थोडस आमचे मसालो, आलं लसणाची पेस्ट. हा असा काय काय आलं लसणाची पेस्ट हा हा त्याच्यात हा असा बघल्यासारखी वाटतं. होय होय आम्ही नाही होते 8 दिवसाच्या, मला माहिती नाही असं. हाडू तू नको हाडू, मी आणते. हे धावपळ करू नको, कमी करते झालं ते मी घेऊन येते. आणि आमचं गॅस घालून टाक. मिळाला आलं लसणाची पेस्ट. ती काय हवी तसा नसता, पण असं तर आपण घालूया.
हे शिंपले ह्याचं पाणी टाकायचं नसतं, आपण शिजवून घेतो त्याच्या सकटच घालते. आणि एक शिपी असा म्हणतात एका, म्हणजे एक त्याची शिंपल्याचा एक भाग काढून टाकतो आम्ही, एक भाग ठेवतो. आणि तुम्ही ह्याच्यात सगळेच काढले आणि फक्त आतला मांस घेतला, मास्ता जे का म्हणतो आम्ही मालवणी नुसता, तर त्या शिंपल्यात पण चव असतं म्हणून ते शिंपले थोडे एक शिपी तरी करायचे, म्हणजे चव अजून चांगली लागतं. ह्या मावल्यांचं नुसतं अमायमेव करूक उपयोग आहे, तर लाकूड दिवायच ता नाही जमाचा त्यांका. दी घेता लाकूड या पुराची दोनही तिथे नाही एक लागताना मांजरा खाकव एकाची दुकान येतं मांजरा. मीठ घालते थोडासा, उकडताना ते घातलंय मीठ, तरी परत खोबरा बिबरा घातला काय लागतं पुरी पुरी लगे लागतं लगे. मुंबईवाली बसली आहे, थांबा तुमका दाखवते. जी सांगितले ना, लहानपणी इथे गेला गावात, पण मुंबईत जाऊन राहिली, काही इलाज नाही होतो. लग्न झाल्यानंतर मुंबई गेली ही सासूबाई म्हणजे दाखवते. तू पण लग्न झाल्यावरच गेलं मग मुंबई? हो, लग्न जाऊच्याच आधी गेलेले मी, 2 महिने झालेले माका अशीच. हो. आणि थोडे जाऊन तुझं लग्न ठरला. हो, भारी. ती काकी होती ना, तिला घेऊन गेली, चल बोल जाऊया. आणि बोटीसून आणि काय बोटीत सून बोटीसून नाही जा, मग याला गेलो एसटी. एसटी. आणि मग लग्न झाला मुंबई का तुमचा? हो, आणि हो. थोडेच रावला. हो. लग्न कडेच ऐकलात मंडळी, म्हणजे एकदा गेली मुंबईत की मुंबईतच राहिली. कमाल बाबा, असला आपल्याकडे आहे जमाचा अचानक जाऊन राहणार. अचानक म्हणजे 2 महिने का भावाकडे होते, चुलत भावाकडे काकी होती. जाऊया बाय म्हणा सांगा, कोणच नाही ना आपला. भाव होतो तो लहान होतो, 4थीत होतो, मग सुलतेकडे होतो. भारी. मग तुला मुंबई आवडा का येईल बरं वाटलं आता? का मुंबईत आधारच नाही कोणतं, तर काय करणार त्या का घर आणि घर. ऐकलात मंडळी, म्हणजे घरनी घर असा होता मुंबईत गेल्यानंतर. हो, ही इतकी वर्ष रवली, आता येईल ह्या गावात. आणि लहानपण गावात 28 वर्ष रवलंय. 28 वर्ष. खोबरा घालते हा या वाटणा, मस्त शिंपले शिरलेले बरं दाखवते. अठ्ठावीस वर्षा मुंबईत आणि परत गावात गेल्यानंतर, त्याच्यामुळे गावात राहण्यात म्हणजे कायम मुंबईत राहिली तरी आधी गावाकडे राहिलेली असल्यामुळे का दोन्हीकडचा हे सवय होती, त्याच्यामुळे काय वाटला नाही. सवय नाही, आई बाबा नाही ना, त्याच्या कारणानं कोण आपल्याला घेऊन जाणार असा प्रश्न पहिलो. आई बाबा असलं तर म्हणतो चल पोरा जाऊया, 2 महिनेभर राहू, 15 दिवस राहू. बरं सुट्टी होती ती बाबडी का ह्यांका राजा हेच नव्हते, तर सांगतात ते आता सांगा होते ती कोण काढ नंदा माझी महिन्याची 2 महिन्याची रजा 4. सासरे माझे होते पोलिसात, त्याच्यामुळे अजिबातच राजा नाही. मग काय फिरतली त्या मनानं अडे रावा मुंबईत जाऊन फिरा मी उभं. आता गावात बरा वाटतं ना मुंबईपेक्षा. आता किती 15 वर्ष का किती वर्ष झाली इल्या जास्त. गाव म्हणजे होतंय नाही ना, गावाक शेती बिती वडील वाढल्यानंतर शेती बिती केली कोणी आम्ही. कसली त्या खांडीभर भात 2 खांडी भात पिका एवढा. असे हे अनुभवाचे बोल मुंबईत राहणाऱ्यांचे. तर आजचं ब्लॉग थोडंसं मुंबई आणि गावावरच झालो. याचा आमटी आमची झाली आहे बघा. याच्यात जरासं 2 सोला टाकूया, मीठ लागला काय बघूया. मोठी मोठी दा बघच झालेलं यात एका आंबट मला अशी बघलं ना माशाच्या साड्या मस्तपैकी मुळे झालेले आहेत. वाईच कोथिंबीर शिवर यावरती काय तयार. मस्त.
मुळ्यांचं काय माहिती आहे, तिसऱ्यांची चव वेगळी लागते आणि मुळ्याचे एक वेगळं एक बारीक सुद्धा का फ्लेवर असतात. त्यांनी खाल्याने येत ना मुळे आणि तिसरे त्यांका कळतात तो त्यांची जी अशी वेगळीच कडवट कशी कुरट कशी चव येता, वास त्याचो मस्तच. ते सांगतोस ती मी झाले घे. तर असे गजाली सुरू झाले ना, जुन्याचा विषय काढलो मुंबईचो काय आमच्या सासरे सुरू झाला भारी भारी नाक. कसले गजाली सांगतात. तर तिला ना दिवस गेले तिथे, तिनं गेली कामावरून आणि भाजी चिरी होती मागे तशी वाजता. अशी वार्ता अशी गजा या घाला कोथिंबीर काय काय शिवरिया ना, तर आणते मी, आणलंय नाही काढून. तर मंडळी माशाचा सार झाला आणि ती मुळ्याची आमटी पण झालेली आहे. आम्ही आता जातो जेवक. आणि आजच्या व्हिडिओत बाकी विशेष काय नसतं तरी तुमका व्हिडिओ आवडला असतं ना, माहिती आहे माका. कारण बरेच जण असतात की ते असे सांगतात की तू छान बोलतस, छान गप्पा करतस. तर थोडंसं गप्पांचंच असं आजचा व्हिडिओ झालेलो हा. आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा आणि पूर्ण ब्रह्म चॅनलला सबस्क्राईब करा. जर फेसबुकवर बघतास तर फेसबुक पेजला फॉलो करा. भेटू अशाच मस्त नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय. बाय बाय. बाय बाय करता आई बघा कर बाय बाय. बाय बाय.